वैद्य. मला प्रभाग 33B मधनं भाजपामध्ये उमेदवारी दिलेली आहे. गेल्या 9 वर्षापासून इलेक्शन होऊ घाललेली आहे. तर त्याच्या आमच्या दक्षिण नागपूरचे जे आमदार आहे कार्यसम्राट मोहनभाऊ मते यांनी असा काही प्रॉब्लेम आजपर्यंत आम्हाला वाटला नाही. काही छोटा मोठा जो प्रॉब्लेम राहायचा ते आम्ही सॉल्व्ह करून टाकायचे आमदारापर्यंत पोचून. तरी आता जे युवा पिढी आहे या युवा पिढीला असं वाटते की जसं दिनउघड लोक आहे, बधीर जे लोक असतात, अपंग लोक आहे, यांच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आपल्या माध्यमातून. आणि त्यानंतर गार्डन्स वगैरे सौंदर्यीकरण वगैरे याचा सगळा विचार केला जातो. आपण आता एक गोष्ट निदर्शनात येते की BJPने मॅक्झिमम जे कॉर्पोरेटरसाठी उमेदवार जे उभे केलेले आहेत ते युवा उमेदवार आहेत. ते पुष्कळसे असे उमेदवार जे आपल्या इनोव्हेटिव्ह आयडिया घेऊन उमेदवारीचा अर्ज त्यांनी दाखल केला आणि या इलेक्शनला समोर जात आहे. जसं आपण आता इश्यू रेज केला की दिव्यांगांकडे मुख्यतः लक्ष देण्याचा. आपल्या अशा वॉर्डामध्ये काही इश्यूज आहे जसं मनपाच्या शाळा म्हणा, जसं एज्युकेशन, हेल्थ, याच्यावर काय विशेषतः लक्ष राहील युवांचं? बरोबर. हा सर्व विचार करूनच यावेळेस भारतीय जनता पार्टीने जास्तीत जास्त युवांना प्रमोट केलेला, प्रोत्साहित केला आहे. कारण युवा का असतो की युवाच्या व्यवस्थित त्यांचं जे एक समवेल असते ते प्रॉपर आपण करू शकतो. जसं तुम्ही आता युवा माझ्या सारखे आहे तर तुम्ही मी ज्या पद्धतीने आपण एकामेकांना संभाषण करू शकतो तर तो युवाच करू शकतो. एखाद्या मोठ्या व्यक्तीजवळ आपण गेलो आणि आपण बोललो तर थोडासा त्यांचा रिस्पेक्ट तो 100% राहतो, पण कधी कधी मेल नाही होत शब्दांचा. तर हा सर्वांचा विचार करूनच यावेळी भारतीय जनता पार्टीने जास्तीत जास्त युवा लोकांना प्रोत्साहित केला आहे. जास्ती युवा या इलेक्शनला समोर जात आहे याचं एक कारण हे पण आहे की जसं मनपाचं इलेक्शन स्लाइडली थोडंसं लेट झालं असल्यामुळे कॉर्पोरेटरची जागा पुष्कळशा युवकांनी समोर येऊन आपल्या वॉर्डामध्ये काही हेल्प केलं, लोकांचे इश्यूज जाणून घेतले आणि त्याचा नक्कीच फायदा युवकांनी घेतला आणि त्या इश्यूजला समोर जाणं एक तरीकेचा त्यांना एक्सपिरियन्स या काळामध्ये त्यांनी घेण्यात आला. आपण अपेक्षा करू की जे युवा जितक्या धाडसीने, जितक्या इनोव्हेटिव्ह आयडियानी या इलेक्शनला समोर जातात आहे, निवडून आल्यावर तेवढेच इनोव्हेशन आयडियानी या आपापल्या प्रभागात नक्कीच एक विकासाची धारा इथे निर्माण करेल. अजून आपल्या इथे एज्युकेशनच्या बद्दल आपलं काय मत आहे की जसं मनपाचे जे शाळाच आहेत, जसं आता मराठी शाळा विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, काही पब्लिक स्कूलचा खूप जास्त प्रमाणात व्याप वाढला आहे, तिथला फीजही खूप जास्त आहे, पण एक नॉर्मल फॅमिली जी अफोर्ड नाही करू शकत पब्लिक स्कूल, त्यांचा धाव नेहमी मनपा शाळेकडे राहतो. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, तुमची गोष्ट एकदम बरोबर आहे. कसं आहे की या इलेक्शन नंतर जो रिझल्ट येईल ह्या सर्व गोष्टीसाठी सर्वात पहिले म्हणजे सत्तेमध्ये राहणं आवश्यक आहे. कारण सत्तेवर आता काही वर्ष पहिले झालो आहे तर हा इश्यू सॉल्व्ह करता थोडासा वेळ लागेल. तुम्ही ज्या ह्या गोष्टी मला विचारून राहिल्या म्हणजे मी याच्यावरती सर्वात पहिले भरपूर लोकांनी विचारलं, याच्यावरती आपण अभ्यासही केला आहे. पण याच्यासाठी हे इलेक्शन जास्तीत जास्त कॅन्डिडेटनी आपण निवडून येऊ, आपली सत्ता कंटिन्यू राहील तर याच्यावरती 100% हा प्रॉब्लेम डिझॉल्व येईल. नाही, बिलकुल अपेक्षा तुमच्याकडनं खूप जास्त आहे. तुम्ही युवा आहात आणि इनोव्हेटिव्ह आयडियानी नक्कीच प्रभागालाही मदत होईल. तुम्ही निवडून आल्यावर तुम्हाला शुभेच्छा इलेक्शनसाठी. आणि ज्या धाडसीने तुम्ही इलेक्शनला समोर जात आहे तेच कंटिन्यू निवडून आल्यावरही आम्हाला बघायला मिळेल अशी आशा तुमच्याकडनं. खूप खूप धन्यवाद.